नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी हे सगळेजण फार्म हाऊसवरती जाणार आहेत. आता फार्म हाऊसवरती का जाणार आहेत? तर त्यांची एक नवीन सुरुवात हवी, त्यांनी एकमेकांना वेळ द्यावा यासाठी मानिनीने त्यांना सुचवले. परंतु नेमकं घडलेलं असं आहे की त्याच वेळेस इकडे वसू आणि रम्या यांनीही खूप मोठा राडा करायचा ठरवलेला आहे आणि त्यांनीही आता पार्थ आणि त्याचबरोबर काव्या, जीवा, नंदिनी जाणार आहेत फार्म हाऊसवर. तर आपणही फार्म हाऊसवरती जायचं आणि पुरावे शोधायचे. पण ही गोष्ट जीवाला समजते, म्हणजेच काव्या आणि जीवाला समजते तेव्हा मिथुन काकाच्या मदतीने त्या दोघांनी जो काय प्लॅन या रम्या आणि वसूचा उधळलाय ते मात्र पाहण्यासारखं आहे. तर मिथुन काका कसा धावून आला आणि मिथुन काकाने या चौघांचा संसार कशा पद्धतीने वाचवला आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता हे सगळेजण बसलेले असतात, ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं की काय करायचं. मानिनी सांगून तर गेलेली आहे, पण त्याच वेळी रम्या आणि वसू इकडे विचार करत असतात की काय असेल. म्हणजे माझ्या हातात एवढा मोठा फटाका लागलाय पण ते पेटवायला माझ्याकडे आगच नाहीये. मग काय करावं लागेल? काडीच नाहीये, कशी आग पेटणार? आणि मग त्याच वेळी रम्याला आठवतं की आग आग म्हणजे जीवाला झालेली दुखापत. त्या आगीमुळे झालेली दुखापत म्हणजेच फार्म हाऊस. इकडे आता मानिनी सांगत असते की मला काय वाटतंय माहितीये का, मागच्या वेळेस तुम्ही फार्म हाऊसला गेला होता पण तिथे थोडा गोंधळ झाला. तेव्हा मात्र इकडे काव्या, जीवा, पार्थ, नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात. तर काव्या पुढाकार घेते आणि सांगू लागते की असं काही नाहीये, आपण सगळेजण आहोत ना, आपण सगळेजण मस्त मजा करायची, आपण जाऊया. त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत असं ती सांगू लागते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. नक्की काव्याला काय म्हणायचंय हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. मग नंदिनी पण सांगते माणसंही बदललेली आहेत, गोष्टीही बदललेल्या आहेत, सगळं कसं व्यवस्थित होणार आहे असे नंदिनी सांगू लागते. आणि नेमकं त्याच वेळी आता जीवा, पार्थ, काव्या या सगळ्यांनी होकार दर्शवलेला असतो, तो म्हणजेच इकडे जाण्यासाठी. मग फार्म हाऊसला जायची तयारी अशी जोरदार सुरू झालेली असते. नंदिनी, काव्या शॉपिंग वगैरे करतात आणि इकडे रम्या, वसूचं चालू आहे कुठलं तरी कसं तरी जोडायचं, कुठून पुरावा मिळतोय का, कारण त्यांना तर कळलंय की जीवा हा बॉयफ्रेंड आहे. पण सगळ्यांच्या समोर दाखवायला तेवढा स्ट्रॉंग पुरावा पाहिजे ना. मग ह्या दोघींचा गोंधळ सुरूच असतो. तेव्हा मात्र आग आग पेटवायला पाहिजे. म्हणजे काय? तर ती म्हणते की म्हणजे फार्म हाऊस, आपण तर विसरलो होतो, ते फार्म हाऊस आहे ना, तिथे आपल्याला काहीतरी सापडेल असं वसू आणि रम्या दोघीही ठरवू लागतात. आता फार्म हाऊसवर जायचं आणि तिथून पुरावे गोळा करून आणायचे हे ठरलेलं असतं. आता फार्म हाऊसवर जायचं, नक्की काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा शोध आता घेणं सुरू असतं. आणि मग या दोघेही ठरवतात आता ते फार्म हाऊसवर जाणार आहेत ना, आपणही फार्म हाऊसवर जायचं आणि पुरावा मिळवायचा. नेमकं त्यांचं हे जे बोलणं आहे ते बोलणं काव्याने ऐकलेलं असतं. आणि मग काव्याला धक्का बसतो. काव्या म्हणते काय होऊन बसलं हे सगळं? कारण पार्थला मी स्वतः सांगितलं तर गोष्ट वेगळी आहे, पार्थ थोडं समजून तरी घेतील, पण त्यांना जर ही गोष्ट दुसरं कोणाकडून कळली आणि नंदिनी ताईला जर हे सगळं कळलं तर किती अवघड होणार आहे. हे सगळं काव्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. काव्या विचार करू लागते. काव्या म्हणते की नाही, काहीतरी मला ठरवावं लागणार आहे, नक्की काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. आता मला जीवाची भेट घेतली पाहिजे असं म्हणत काव्या जन्मेजेकडे जाते आणि जन्मेजेंना म्हणू लागते की जन्मेजे, मला खरं सांगा की त्यावेळेस जे पुरावे होते ते पुरावे कुठं आहेत, आपले फोटोज वगैरे ते सगळं कुठं आहे? तर जीवा सांगतो की फार्म हाऊसमध्ये स्टोर रूममध्ये आहे. तेव्हा काव्या सांगू लागते की वसू आत्या आणि रम्या यांना आपल्याबद्दल संशय आलेला आहे आणि त्या दोघीजणी फार्म हाऊसवर जाऊन ते पुरावे गोळा करणार आहेत, पुरावे शोधणार आहेत. तेव्हा जीवाला धक्का बसतो. जीवा म्हणतो काय, आपल्याला उद्या निघायचं आहे? तेव्हा काव्या म्हणते की नाही, आपल्याला आजच्या आज ते पुरावे जाऊन गायब करायचे आहेत, आजच्या आज. तेव्हा तो म्हणतो की चालेल, मी पाहतो काय करायचं ते. आणि मग तेवढ्यात मिथुन काका आता आलेला असतो आणि मग जीवा मिथुन काकाला भेटतो. मिथुन काकाला म्हणतो की मिथुन काका प्रॉब्लेम झाला आहे. मिथुन काका म्हणतो काय झालं? तेव्हा जीवा सांगू लागतो की असं झालेलं आहे की मला काहीही करून आता लवकरात लवकर एक गोष्ट करायची आहे.
मिथुन काका म्हणतो, काय झालं मला सांग नक्की, कशाबद्दल बोलतोस तू, काय झालंय सगळं हे. मिथुन काकाने असं विचारल्याबरोबर जीवा सांगू लागतो की एक प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे आणि लवकरात लवकर त्या सगळ्यावरती तोडगा काढला पाहिजे. आणि मग मिथुन काका म्हणतो की ठीक आहे, मी जातो फार्म हाऊसला आणि मी करतो, काळजी नको करूस, असा मिथुन काकाने शब्द दिलेला असतो. बिचारा ह्या दोघी घरात आणखी कुठे पुरावे मिळत आहेत का शोधाशोध सुरू असते. फार्म हाऊसवर तर जायचं आहेच, पण जर इथेच घरात मिळालं तर लवकरात लवकर बॉम्ब फोडता येईल, असं या दोघींचं चाललेलं असतं. आणि त्यामुळं शोधाशोध तर दोघींनी सुरू केलेलीच असते. परंतु रम्या मात्र म्हणत असते की नाही, काहीतरी चुकतंय, काहीतरी असं घडतंय की जे आपण नीट मांडू शकत नाही. हे रम्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. रम्या म्हणत असते की नाही, लवकरात लवकर मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, असा विचार रम्याचा सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वसू म्हणत असते, म्हणजे काय तुझ्या डोक्यात आहे रम्या, तुला काय बोलायचं आहे, तुला काय म्हणायचं आहे. रम्या म्हणते की आई, आपल्याला का आपण सांगू शकत नाही आहे. तेव्हा वसू म्हणते, विसरलीस का तू, अगं त्या सगळ्यामध्ये कुठं तुला दिसतंय ते सांग बरं मला, कुठल्या गोष्टीवरनं तुझ्या लक्षात येते, म्हणजे असं जर तू त्यांना जाऊन सांगितलं तर काय ऐकतील तुझं, हे लक्षात येते का तुझ्या. मग मला सांग, काहीही झालं तरीही आता जर आपल्याला त्यांना सगळ्यांना सांगायचं असेल तर आपल्याकडे ठोस पुरावा पाहिजे ना. आणि जर आपल्याकडे पुरावाच नसेल तर आपण सगळ्यांपर्यंत सत्य कसं आणणार आहोत. तू वेडी झालीस का ग रम्या, अगं साधं गुलाबाचं फूल दिले, गुलाबाचं फूल, आणि ते पण आता त्या दोघांचं धीर भाऊजायचं नातं आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, गुलाबाचं फूल देऊ शकते, ती सांगू शकतो खाली पडलं होतं मी उचलून दिलं तिचं होतं, असं काही घडू शकतं, मग तू कसा विचार करते, असं त्या दोघींचंही चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की आता काय करायचं, म्हणजे गोष्टी कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत, नक्की काय करायचं आहे, हे सगळं दोघींच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे रम्या म्हणत असते की काहीही झालं तरीही आपल्याला पुरावे शोधावेच लागणार आहेत आणि ते पुरावे आपल्या हाती लागलेच पाहिजेत. आणि ते पुरावे जर आपल्या हाती नाही लागले तर आपण काहीच करू शकणार नाही, हे तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि दोघींचीही शोधाशोध सुरू असते. काहीही झालं तरीही आज आपल्याला बँड वाजवायचा आहे आणि तो वाजवायचाच आहे, अजिबात सोडायचं नाही, हे त्यांचं दोघींचं ठरलेलं आहे. इकडे काव्या विचार करत असते. काव्या म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मला ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत. आता काव्या आणि जीवा दोघंही बोलू लागतात. काव्या म्हणत असते की जन्मेजय काय झालं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काय ठरलंय काय त्याचं. तेव्हा तो म्हणतो की हो, मी मिथुन काकाला सांगितलंय सगळ्या गोष्टी, मिथुन काका मॅनेज करतोय. काव्या म्हणते, मिथुन काका. जन्मेजय सांगू लागतो की हो, मिथुन काकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ऑलरेडी मी त्याला सगळं सांगितलेलं आहे. कारण मागच्या वेळी जेव्हा आपण फार्म हाऊसवर गेलो होतो ना, तेव्हा मिथुन काकानेच तर ते सगळं ठेवलेलं होतं, म्हणून तर मिथुन काकाला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. काव्या म्हणते, असं आहे का, म्हणूनच तर त्यावेळेस मी जेव्हा सगळ्यांच्या समोर सत्य आणणार होते पण तिथे पुरावेच नव्हते आणि मी तुझ्यावर संशय घेतला होता, पण तू तर माझी शपथ घेतली होती त्यावेळेस. तेव्हा काव्या म्हणते की हो बरोबर आहे. आणि काव्याच्या डोक्यात येतं, मग काव्याला सगळं आठवतं. आता काव्या म्हणत असते की ठीक आहे, पण मला एक कळत नाही आहे की आता आपण दोघं मूव ऑन झालोय ना, मग आपल्या नवीन नात्याची सुरुवात आपण करतोय ना आपल्या पार्टनर बरोबर. तेव्हा जीवा म्हणतो की हो. काव्या म्हणते, मी पण देशमुख बरोबर खूप खुश आहे. तेव्हा इकडे जीवाही सांगू लागतो, मीही नंदिनी बरोबर खुश आहे, मी नंदिनीला माझ्या मनातलं सत्य सांगणार आहे. तेवढ्यातच आता मिथुन काकाचा फोन येतो. तेव्हा जीवा सांगू लागतो की मला मिथुन काकाचा फोन आला, मी जाऊन येतो. तेव्हा काव्या म्हणते की चालेल. मग आता जीवा मिथुन काकाकडे जाऊ लागतो. मिथुन काका इकडे विचार करत असतो की जीवा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचं काय करायचं. तेव्हा जीवा सांगू लागतो की कायमच्या नष्ट करायच्या आहेत. मिथुन काका म्हणतो की अगदी बरोबर आहे, कारण कायमच्या नष्ट करणंच गरजेचं आहे, अन्यथा खूप मोठा राडा होऊ शकतो, असं मिथुन काका इकडे सांगू लागतो. तेव्हा जीवा म्हणतो की हो, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कायमच्या नष्टच कराव्या लागणार आहेत, अन्यथा खूप मोठं वादळ येऊ शकतं. कसं आहे माहिती आहे का,
मला नंदिनीला आणि दादा या दोघांनाही दुखवायचं नाहीये रे. त्यांनी दोघांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भोगलंय. त्यामुळं मला आता त्यांच्याबरोबर त्यांच्या आयुष्यात चांगले क्षण आणायचे आहेत आणि त्यांचं आयुष्य हे मार्गी लागलेलं मला बघायचं आहे, असं इकडे जीवा सांगू लागतो. तेव्हा मात्र मिथुन काका म्हणत असतो की अगदी बरोबर आहे. काहीही झालं तरीही आपण खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी मॅनेज करूया, असं मिथुन काकाने सुद्धा आता जीवाला सांगितलेलं असतं. जीवाही म्हणत असतो. आणि मग त्या क्षणी दोघांनीही तिथे त्या सगळ्या पुराव्यांची होळी करायचं ठरवलेलं असतं आणि शेकोटी पेटवलेली असते. त्या ठिकाणी जीवा आणि मिथुन काकाने अक्षरशः ती पूर्ण सुटकेस सगळी तिथे ओतलेली असते आणि त्या सगळ्या पुराव्यांची होळी झालेली असते. म्हणजेच रम्या आणि वसु आत्या फार्म हाऊसवर जाण्याआधी त्या सगळ्या पुराव्यांची होळी करून मिथुन काकाने इकडे पार्थ आणि त्याचबरोबर काव्या तर जीवा आणि नंदिनी या दोघांचाही संसार वाचवलेला असतो आणि खूपच लाख मोलाचं काम केलेलं असतं. खरं तर जीवाला खूप वाईट वाटत असतं, कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं पहिलं प्रेम होतं. आणि खरंच हो, जीवाने मनापासून काव्यावर प्रेम केलं होतं. काव्याचंही तेवढंच प्रेम होतं, मान्य आहे. पण ऐनवेळी परिस्थितीच अशी आली होती, काव्यावर सुद्धा वेळच अशी आली होती की तिला काही सुचत नव्हतं की काय करायचं आणि कशा पद्धतीने गोष्टी करायच्या. पण खरंच या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मॅनेज करून इकडे सगळं असं व्यवस्थित झालेलं असतं. आता ह्या पुराव्यांची होळी झालेली असते आणि आता मात्र मिथुन काका इकडे जीवाला सांगतोय की आता तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. त्याचबरोबर काव्याला सुद्धा सांग की तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला. जीवा सांगू लागतो की हो, नंदिनी खूप चांगली, खूप करते माझ्यासाठी, तिला खूप वाटतं माझ्याबद्दल. इकडे मात्र हे पोहोचण्याआधी रम्या आणि वसु आत्या फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात. पण तिथे शोधाशोध सुरू करतात. त्यांना तिथे काहीच मिळत नाही. त्या म्हणतात असं कसं शक्य आहे, इथे काहीच कसं नाहीये, म्हणजे मला कळतच नाहीये की कुठे गेल्या सगळ्या गोष्टी. इथे तर सगळं असायला पाहिजे होतं ना, मग कुठे गेलं सगळं, असं म्हणत दोघीही शोधाशोध करू लागतात. आणि त्यांना प्रश्न पडलेला असतो की काय झालं असेल, सगळं कुठं गेलं असेल, म्हणून शोधाशोध सुरू झालेली असते. आणि त्यांच्या लक्षातच येत नाहीये की असं काय झालं, मग कुठे गेल्यात सगळ्या गोष्टी, असं म्हणत त्या दोघीही शोधाशोध करत असतात. आणि नेमकं त्याच वेळी रम्या म्हणत असते की आई, आत्ताही आपण तोंडावर पडलोय, इथं काहीच नाहीये, मला कळतच नाहीये की असं कसं झालं, इथे काहीतरी सापडायला पाहिजे होतं ग, मला कळतच नाहीये की असं कसं होऊ शकतं, कुठे गेलं असेल सगळं. त्या दोघीही विचार करत असतात. आता जी शेवटची आशा होती तीही आपली मावळलेली आहे. आता आपल्या हाती काहीच राहिलेलं नाहीये. आपण कोणता पुरावा आणणार आहोत आणि कशा पद्धतीने जगासमोर सत्य आणणार आहोत, असं म्हणत इकडे आता रम्या आणि वसु दोघेही तोंडावर पडलेले असतात. त्यांच्या हातात काहीच नसतं. काय करायचं आणि कसं करायचं हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो आणि दोघीही विचार करायला लागलेले असतात. काहीही झालं तरीही आपल्याला हे सत्य आता जगासमोर आणायचं होतं, पण हे सत्य काही आपण जगासमोर आणू शकत नाही आणि आपण पुन्हा एकदा तोंडावर पडलोय, पुन्हा एकदा तोंडघाशी पडलेलो आहे. तर इकडे पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा आता फार्म हाऊसवरती पोचलेले असतात आणि फार्म हाऊसवरती गेल्यानंतर ते खूप खुश असतात. फायनली त्यांच्या आयुष्यातलं जे सुख असतं ते त्यांना मिळालेलं असतं. आणि इकडे काव्या म्हणत असते की पार्थ देशमुख, मला ना तुम्हाला माझा भूतकाळ सांगायचा आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो की मला सांगा की त्या भूतकाळाचं आत्ता तुम्हाला काय वाटतं का, म्हणजे तुमचा भूतकाळ जो काही आहे, कारण तुमचं आणि माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे मला माहिती आहे. तेव्हा इकडे पार्थ तिला सांगतो की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटतं का. तेव्हा काव्या सांगते की नाही, मला आता त्या व्यक्तीबद्दल काहीच वाटत नाही आणि देशमुख, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असं म्हणत काव्याने प्रेमाची कबुली पार्थला दिलेली असते. दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर इकडे नंदिनीने सुद्धा जीवाला सांगितलेलं असतं की आपण डिवोर्स कॅन्सल करायचा आहे आणि आपण आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं आहे. आणि मग जीवासुद्धा नंदिनीला म्हणतो की नंदिनी, तुला मला सांगायचं आहे माझ्या भूतकाळाबद्दल, कारण माझ्या आयुष्यात असं कोणतरी होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, आत्ता जर तुमच्या आयुष्यात कोणी नसेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो की नाही, आता मला त्या व्यक्तीबद्दल काहीच वाटत नाही. आणि नंदिनी मात्र म्हणते की मग मला त्या भूतकाळ जाणून घेण्यात अर्थच नाही आहे. कशासाठी जाणून घेऊ, जर तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल काही नसेल तर मी आता कशाला विचार करू. आणि मग ती म्हणते की आत्ता तुम्हाला माझ्याबरोबर संसार करायचा आहे ना. तेव्हा जीवा सांगतो की हो. आणि असं म्हणत दोघांनीही आता इकडे नवीन आयुष्याची सुरुवात केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.